नमस्कार. मी वैशाली. बासुंदी आपल्याला आवडते, पण याच बासुंदीला एक वेगळा पदार्थ वापरून आपण अगदी हेल्दी अशी बनवणार आहोत. घरात सगळेच खाऊ शकतील अशी ही बासुंदी आहे. तर ही हेल्दी बासुंदी आपण बनवणार आहोत रताळ्यापासून. मोठ्या आकाराचा एक रताळं घेतलेलं आहे. त्याची सालं काढून घ्यायची आणि नंतर हे रताळं किसून घ्यायचं आहे. किसून घेतलेलं रताळं एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर कुकरच्या भांड्यामध्ये हे धुवून घेतलेलं रताळं घ्यायचं आहे. हा धुवून घेतलेला रताळ्याचा किस आहे 2 कप. याच्यातच अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि बारीक गॅसवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, रताळ्याचा किस शिजला गेलेला आहे आणि एका गोष्टीची खात्री करून घ्यायची की हा किस जो आहे हा अगदी छान असा त्या शिजला गेला पाहिजे आणि तसा तो शिजला तरच आपली बासुंदी छान होणार आहे. रताळं शिजवताना जे पाणी आपण घातलं होतं त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक असलं तरीही चालेल आणि हे उकडलेलं रताळ्याचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप दूध घातलं आहे. हे दूध तापवून गार करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, इथे निरसं म्हणजे न तापवलेलं दूध वापरायचं नाही आहे. मिक्सरमधनं आता हे एकदम बारीक करून घेतलं आहे. रताळं छान शिजलेलं असेल तर हे बघा, मिश्रण अगदी छान बारीक होतं. आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावर कढई ठेवायची आहे आणि सुरुवातीला गॅसची ज्योत बारीक ठेवायची. ही कढई तापत असतानाच त्याच्यामध्ये साजूक तूप घातलं आहे. नंतर घालते कापून घेतलेले बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे. लगेच घातली आहे चारोळी आणि केशर. या सगळ्या गोष्टी या साजूक तुपामध्ये साधारणपणे 2 मिनटं परतून घ्या, म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल. काजू आणि बदाम याचे आपण मोठे तुकडे करून घेतलेत, पण घरात लहान मुलं असतील, आजी आजोबा असतील आणि ते हे खाऊ शकत नसतील तर मग मिक्सरमधनंच तुम्ही ह्याची पूड करून घेतली तरीही चालेल. आता या गोष्टी नीट परतल्या गेल्या आहेत. याच्यामध्ये दूध घालायचं आहे. इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि दूध हे तापवलेलं नाही आहे, तर दुधाची पिशवी आपण सरळ या साहित्यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा लिटर दुधाची ही पिशवी आहे. लगेच याच्यात घालायची आहे चिमूटभर सुंठ पावडर. माझी आई नेहमी म्हणते की बासुंदी करताना चिमूटभर तरी सुंठ त्याच्यात घालायची, म्हणजे बासुंदी बाधत नाही. म्हणून मी इथेही सुंठपूड घातलेली आहे. या दुधाला आता उकळी आणायची. ही उकळी आणत असताना गॅसची ज्योत थोडीशी मोठी केली तरीही चालेल. इथे दूध मात्र सतत हलवत राहा. दुधाला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडर घालताना एकदम घालू नका, थोडी थोडी करून घाला, म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या दुधात तयार होणार नाहीत. आणि आता परत एकदा गॅसची ज्योत मोठीच ठेवा आणि या दुधाला अगदी छान अशी उकळी आणा. असं केल्यामुळे ही मिल्क पावडर या दुधामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होते. दुधाला उकळी आल्यावर त्यात मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं रताळ्याचं मिश्रण घालायचं आहे आणि परत या मिश्रणाला उकळी आणायची. हे बघा, अगदी छान असं आता आपलं दूध हे उकळलेलं आहे आणि हे असं व्यवस्थित उकळलं जाणं गरजेचं आहे. ही बासुंदी होण्यासाठी मी सांगितलेल्या ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. बासुंदी अप्रतिम तयार होईल. बासुंदीला छान उकळी आल्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. बासुंदीवर झाकण ठेवून ती गार करायला ठेवून द्या. ही पूर्णपणे गार करून घेतलेली बासुंदी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेते. आता गोडपणासाठी या बासुंदीमध्ये आपण घालणार आहोत गुळाची पावडर आणि केशर. कधीतरी गरम दुधामध्ये गूळ घातल्यानंतर दूध फाटायची शक्यता असते आणि मग अशा वेळेस तो पदार्थ वाया जाऊ नये म्हणून काळजी म्हणून आपण हे गूळ शेवट घातलेला आहे.
इथे मी अगदी पाव कपच गुळाचे पावडर वापरले, पण तुमच्या आवडीनिवडीनुसार किंवा घरातल्यांना जशी आवड आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तयार झालेली ही बासुंदी आता फ्रीजमध्ये गार करायला ठेवून द्या. बासुंदीतला थोडा हेल्दी म्हणता येईल असा हा प्रकार नक्की करून बघा आणि या मिश्रणात 12 वाट्या बासुंदी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.